चरित्र अध्याय 51. श्री गुरूंचे श्रीशैल येथे प्रस्थान. श्री गणेशाय नमः. सिद्ध मनाला नामधारका. श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी आपल्या शिष्यांना व भक्तांना ते श्रीशैल पर्वतावर गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले. मग सर्व तयारी करून ते 4 शिष्यांसमवेत श्रीशैल वर जाण्यासाठी निघाले. त्यांना निरोप देताना लोकांना फार दुःख झाले होते. ते आर्ततेने म्हणत होते, स्वामी, तुम्ही आमची मायबाप आहात. तुम्हीच तारणहार. तुम्हीच गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयास जावे. श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले. ते म्हणाले, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. मी लौकिक अर्थाने येथून प्रस्थान केले असले तरी सूक्ष्म रूपाने गाणगापुरातच राहणार आहे याची खात्री बाळगा. सद्भक्तांना माझे दर्शन होईल. माझी येथील नित्यकर्मेही चालूच राहणार आहेत. मी सकाळी कृष्णा नदीत स्नान करीन. पंचनदी सर्मावरील औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीन. मध्यान्ही भीमा अमरजा संगमावर स्नान करीन. मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करीन. माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र लक्ष राहील. संगमावरील अस्वस्थ कल्पवृक्ष आहे, त्याची पूजा करा. विघ्नहर चिंतामणीची पूजा करा. मी माझ्या निर्गुण पादुका मठामध्ये ठेवल्या आहेत, त्यांची त्रिकाल पूजा करा. या सेवेने तुमच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतील. तुमच्या चिंतेचे कार्यातील विघ्नांचे निवारण होईल. अष्ट तीर्थाची यात्रा करणारे मला विशेष प्रिय होतील. श्री गुरूंनी सर्वांचा निरोप घेतला. भक्तजन काही अंतरापर्यंत त्यांना सोडण्यास गेले. परतून आल्यावर श्री गुरु मठातच आहेत असे त्यांना दिसले. त्यामुळे श्री गुरु येथेच आहेत याची त्यांना खात्री पटली. पाताळगंगेच्या तीरावर श्री गुरु शिष्यांना म्हणाले, आम्हाला पलीकडे जायचे आहे. आमच्यासाठी पुष्पांचे आसन तयार करा. आम्ही मल्लिकार्जुनाशी एकरूप होऊन राहू. त्याप्रमाणे शिष्यांनी शेवंती, कमळ, कल्लार अशी फुले गोळा करून त्यांचे मृदू आसन तयार केले. श्री गुरु त्यांना म्हणाले, आता आपल्याला नंदी, ब्राह्मण असे 4 जण त्यांच्या समवेत गेलो होतो. आम्हीच ती प्रसाद पुष्पी काढून घेतली. ते फूल आजही माझ्याकडे आहे. मी त्याची नित्य पूजा करतो. सिद्धाने ते शेवंतीचे फूल नामधारकाला दाखवले. त्याच्या दर्शनाने नामधारकास अत्यानंद झाला. सिद्ध नामधारकास म्हणाला, बास असे आहे श्री गुरूंचे अद्भुत चरित्र. त्याचे महात्म्य काय वर्णन करावे. तू आस्थेने ऐकलेस म्हणून मीही आवडीने सांगितले. आता तुझे दुःख व दारिद्र्य गेले म्हणून समज. श्री गुरूंच्या कृपा प्रसादाने तुझे सर्व मंगल होईल. तुझे पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होतील, सुखात नांदतील. जे श्री गुरूंची भक्ती करतात त्यांना 4 पुरुषार्थ साध्य होतात. सिद्धाच्या आशीर्वादाने नामधारकास करून संतोष वाटला. त्याचे कल्याण झाले.